तर नमस्कार मित्रांनो, मी तनय. स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हा सर्वांना आता माहितीच असेल, आपला सर्वांचा आवडता सण म्हणजेच गणेशोत्सव आता लवकरच येत आहे. म्हणजे 7 तारखेला आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आमच्याकडे 5 दिवसाचे गणपती असतात. तर आपल्याच बाप्पाचं आगमनासाठी आपण थोडं डेकोरेशन वगैरे करतो त्यांच्या स्वागतासाठी. तर आज तारीख आहे 31 ऑगस्ट आणि 7 तारखेलाच गणपती येणार आहेत. तर खूप कमी दिवस उरले आमच्याकडे, म्हणजे मोजून 7 दिवसच उरलेत. तर असं पुढे ढकलून चालणार नाही, कारण माझं कॉलेज असेल, दादाचं ऑफिस आहे, पप्पांचं पण ऑफिस आहे, मम्मीला पण पार्लरला जावं लागतं. तर आम्ही कोणीच फ्री नसू. तर आताच आम्ही करून घेतो, कारण सॅटर्डे संडे आला आहे. तर डेकोरेशन लगेच आटपून घेऊ आपण. पण काय डेकोरेशन असेल ते तुम्हाला मी आता सांगत नाही आहे, कारण मग ते कसं अशी मजा येणार नाही तुम्हाला. तर ब्लॉगमध्ये हळूहळू तुम्ही बघा, तर तुम्हाला पण मजा येत राहील. तर चला आपण तयारी बघू कशी चालली आहे बाहेर. तर आम्ही अशी ही शीट आणली आहे आणि हे तुम्ही बघितलं असेल, मागच्या वेळेस आपण ते फुलं आणले होते, तेच हे फुलं आहेत. पण थोडे आम्ही वाढवलेत, म्हणजे मागच्या वेळेस कमी फुलं होते, यावेळेस जरा वाढवलेत आम्ही फुलं. तर आपण आधी न्यूजपेपरवर काढून घेतले. आता हे याच्यावर ठेवून कापू, म्हणजे ते कापायला इझी जाईल. कारण डायरेक्ट जर असंच कापायला गेलो की ते कसं फुलाच्या पाकळ्या जरा वाकडे तिकडे होतील आणि प्रॉपर शेप येणार नाही. तर आम्ही असे डोकं लावले जरा. आता बघू किती काय सक्सेसफुल होतं. तर आता वाजले रात्रीचे 1 आणि खूपच जास्त गरम होत होतं. तर आम्हाला काहीतरी असंच प्यायची इच्छा झाली थंड. तर घरात ताक होतं, अजून काय कोल्ड्रिंक्स वगैरे नव्हते. तर आता ताक पीत बसलो आम्ही. एसीचा जुगाड दाखव आपला. गरम होते म्हणून आम्ही बेडरूमचा एसी लावलाय. बेडरूमचा एसी लावलाय आणि हॉलमध्ये बसलोय. हा दरवाजा ओपन, तिथे फ्लो येते, इथे थोडासा हवा येते. मग असा विचार चालला आता हॉल पण कूलिंग होईल. थोडंसं वाटतं, आता बघू काय होतं कसं आहे. काम मी करत तोच करत नाही. आदित्य वो सही जा रहा अपने लड़कों सही जा रहे. आता वाजलेच रात्रीचे 2:15 आणि आमचे स्टेन्सिल्स बनवून झालेत. तुम्हाला थोडासा आता अंदाजच असेल. हा एक फूल आहे. हे असे म्हणजे असे टोटल 4 लेयर्स आहेत. असे 4 लेयर्स आहेत. असे आम्ही 4 असे न्यूजपेपरचे बनवून घेतले. आता आपण तसंच म्हणजे ते लेयर्स ठेवून हा जो फोम आणला आहे, मोठी शीट, हे आमच्याकडे 2 शीट आहेत मोठ्या 6x4ची. तर त्याच्यामध्ये आम्ही ठेवून सगळं कट करू आणि मग त्यामध्ये फुलं लावणार आहोत. ते आता फुलं कसे लावणार ते तुम्ही पुढे बघालच. पण सध्या आता हे कटिंग करून घेऊ चला. आणि हे दाखवायचं राहिलं, टेबलवरती आम्ही छोटी अशी फ्रेम बनवून घेतली आहे लाकडाची. त्या लाकडाच्या फ्रेमवर म्हणजे ह्या फोमच्या शीट्स ते आम्ही आता कट करू, ते आपण लावणार आहोत त्याच्यावरती. तर आता कापाकोपी कार्यक्रम चालू होतोय. त्याचा टाइमलॅप्स तुम्ही एन्जॉय करायचा. अरे थोडंसं वाढवायला लागेल बाबा, तुम्ही नेहमी ऐकतच नाही, असं नसतं. थोडंसं वाढवायला लागेल तिकडनं. सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा. बसू का असा? ही पहिली लेअर आहे आणि ह्याच्यावर असे अजून 2 लेअर आहेत वेगळ्या वेगळ्या व्हेरिएशन्समध्ये.
या विश्वाचा पालनहार तू. तर हा असा फायनल प्रोडक्ट आहे. असे आमचे 4 लेयर्स बनले आता सध्या. आता यावर फुले येतील, ते आम्ही फुलं आज नाही लावणार. आणि आता तुम्ही बघू शकता टेबल खूप कमी झाला 3 वाजले रात्रीचे. तर आता झोपतो आणि उद्या फुलं वगैरे लावू. तर बस भेटू आता उद्या लगेच. तर आज आहे 2 तारीख 2 सप्टेंबर. तर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओमध्ये बघितलंच की आपण ते फोमची कटिंग वगैरे करून घेतली होती. तर आता ते आम्ही जॉईन केलेत. म्हणजे असा एक फ्लॉवर टाईप बनलाय. म्हणजे लोटस, तुम्ही लोटस वाटतोय हा. मी बनवलंय. हां. आणि आता हे जे फुलं आहेत हे लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं होतं मी, हे कसं टेक्निक ह्याची लावायची. तर तुम्हाला ते बघायचं असेल परत तर तुम्ही ब्लॉग बघू शकता. इथे आय बटनमध्ये दिसत असेल तुम्हाला. तर हे सगळे फुलं आता ह्याच्यामध्ये लावणार आहोत आपण. म्हणजे मम्मीनी दुपारी एवढे हे फुलं लावलेत. तर अशाच शेपमध्ये सगळे बसतील वेगवेगळ्या कलर्समध्ये. तशी ती लेअर ग्रीन, असे वेगवेगळ्या कलर्समध्ये लेअर बनतील. तर आता आपण लगेच सुरुवात करूया. आता टाइमलॅप्स काढेल मी. हा शेप मम्मीने ड्रॉ केलाय. मम्मीला दाखव. पूर्ण मला नको दाखवू. काय लाजते. चिकू मला घ्यायचं नाही त्याच्यात. घेतलं, टाकलंय, काय ना गडबीट नाही करत मी. आणि हे जे काय आहे हिला आपण जॉईन केलंय. ते जॉईन करताना मी ब्लॉग नाही केला कारण मी कॉलेजला गेलेलो आणि तेव्हा मी घरी नव्हतो ब्लॉग वगैरे करायला. तर मम्मी आणि दादाने केलं हे सगळं. तर ते शूट नाही केलं मी. पण ते इझी आहे काय, म्हणजे असं दाखवण्यासारखं काय नव्हतं. ह्याच्यामध्ये टूथपिक टाकल्यात आम्ही. टूथपिकनी सगळं काही जॉईन केलं आहे. ही अशी मोठ्या टूथपिक आहेत, एवढ्या हाता एवढ्या. ते डायरेक्ट घातलेत म्हणजे 4-5 लेअर एकसाथ मॅच झालेत. आणि हा आज रिकामा होता, म्हणजे ह्याचा वर्क फ्रॉम होम होता आज. तर सगळं ह्याच्याकडून कामं करून घेतलीत मम्मीने. अजून पण तो फुलं लावतोच आहे. तर आतापर्यंत सगळं ह्याने केलंय. ऑफिसचे पण काम केले. हा का, ओके. लोक बघतील बोलतील काय करते घरी. तर आतापर्यंत एवढं त्यांनी केलंय. आता आपण फुलं लावू. त्यात आता सगळे आम्ही करू, मम्मी, मी आणि दादा. मम्मी तसं जास्त करणार नाही, जास्त करून दादा आणि मीच करू. तर चला सुरुवात करूया लगेच. सगळ्या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू. मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. तुम्ही बघू शकता इकडचे ते फुलं कमी पडले, तसंच इकडे पण ते ग्रीन फुलं कमी पडलेत. तर असा एकदम छान लुक येईल. आणि हे मध्ये मध्ये गॅप आहे, हे पण आपल्याला भरावे लागेल. असं ग्रीन दिसतंय, ते दिसलं नाही पाहिजे. तर आता आज काय तारीख होती, 2 तारीख होती. तर आता ब्लॉग उद्या परत करेल मी. आणि उद्या सगळं सामान आणू, फुलं वगैरे. अरे बोलू नका ना, मी ब्लॉग करतोय ना. तर जेवढे जे फुलं नाही आहे, जे फुलं कमी पडत आहेत ते आपण उद्या आणणार आहोत उल्हासनगरला जाऊन. ते पण बहुतेक मी ब्लॉग करणार आहे कारण माझं कॉलेज चालू झालं आहे आणि माझा कॉलेजचं टायमिंग खूप आहे. तर मला यायला संध्याकाळच्या 8 वाजून जातात घरी. सो मी जास्त ब्लॉग करत नाही आहे, फक्त रात्रीच थोडाफार ब्लॉग करतो आहे. तर आता तुम्हाला डायरेक्ट मी जेव्हा मेन सगळं काम होऊन जाईल तेव्हाच येईल आणि तेव्हाच पूर्ण तुम्हाला एक सिनेमॅटिक शॉट देईल. तर तुम्ही आतापर्यंत बघितलंच की किती डेकोरेशन कंप्लीट झालं होतं. मी आतापर्यंत तुम्हाला दाखवलंच सगळं काही. पण जसं मी मागे आतापर्यंत बोललेलो की थोडेसे फुलं कमी पडलेत, तर ते फुलं आम्ही आणले आणि सगळ्यांनी लावून टाकले. म्हणजे मी तर नाही, मम्मी दादांनी लावून टाकलेत ते. तर पूर्ण डेकोरेशन कंप्लीट झालं आहे. आता तुम्हाला ते कंप्लीट डेकोरेशनचा सिनेमॅटिक दाखवतोच. पण आता नवीन कमी काय काय ॲड केलं आहे ते दाखवून देतो तुम्हाला. आधी हा टेबलला हा कपडा लावला आहे, असा गोल्डन कपडा आहे हा, गोल्डन येल्लो. त्यावरी व्हाईट कलरचा हा पेपर लावला आहे. हा गिफ्ट रॅप आहे, पण त्यालाच आम्ही लावला कारण ती डिझाईन मस्त होती. आणि हा कपडा आणला आहे, ह्याच्या खाली चौरंग आहे. तर आता तुम्ही सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा. सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका. हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका. सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका. महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका. होप तुम्हाला आवडला असेल. होप काय मी गॅरंटी देतो तुम्हाला नक्कीच आवडलं असेल, कारण खूपच छान वाटतं. आम्हाला सगळ्यांना तर खूप आवडलं आहे.
आणि याचा टोटल खर्च आम्ही सांगायला गेलो तर जवळजवळ 3,000 पर्यंत गेला आहे टोटल खर्च. आणि तुम्ही हेच डेकोरेशन तर बाहेर विकत घ्यायला गेला रेडीमेड तर तुम्हाला 7,000 पर्यंत तरी भेटेलच आहे. 7च्या खाली कुठे भेटणारच नाही एवढं, कारण सुंदर डेकोरेशन झालेलं आहे. आम्हाला टोटल 70 to 80 डझन फुलं लागलेत. आणि या पूर्ण फुलाची साईज जवळजवळ 4 फीट आहे. 4 फीट अशी हाईट आणि 4 फीट विड्थ. टोटल एवढा मोठा हा डेकोरेशन आहे. तर त्यामुळे फुलं जास्त लागलेत आम्हाला. तर बस एवढाच होता आपला हा ब्लॉग. आणि उद्याच गणपती बाप्पाचं आगमन आहे. तर हा ब्लॉग तुम्ही बघत असाल तर उद्या म्हणजे तुम्हाला आगमनचा ब्लॉग बघायला भेटेल. तर स्टे ट्यून, चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला आणि चॅनलला बनवून राहा. उद्या परत नवीन व्हिडिओ येईल. तर बस व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. पीस आउट.